नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा भाग खूपच भावनिक, प्रेरणादायक आणि समाजाला विचार करायला लावणारा होता. आजचा भाग नंदिनीचा आत्मविश्वास, जीवाचं बदलतं विचार विश्व, काव्याच्या मनातला संघर्ष आणि रम्याचे डावपेच हे सगळं खूप छान दाखवलं गेलं. आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनीच्या रिपोर्ट्सपासून. नंदिनी रिपोर्ट्स पाहत असते आणि जीवा तिला थांबवतो. तो म्हणतो की नको पाहू, गप्प बस, तुला त्रास होईल. पण नंदिनी ठामपणे म्हणते की मला आता ते पाहायचंच आहे. आणि जेव्हा नंदिनी रिपोर्ट्स पाहते तेव्हा तिला समजतं की ती पुन्हा एकदा नापास झाली आहे. पण प्रेक्षकांनो, इथेच नंदिनीचा खरा स्ट्रॉंगपणा दिसतो, कारण ती अजिबात खचत नाही. उलट ती शांतपणे म्हणते की इट्स ओके, मला पुन्हा एक संधी मिळाली आहे. जेव्हा तिला विचारतो की तुला वाईट वाटत नाही का, पण नंदिनी म्हणते मी का हार मानू, मी पुन्हा प्रयत्न करेन, मी पुन्हा नव्याने उभी राहीन. कितीही अपयश आले तरी मी हार मानणार नाही. हा सीन खूपच इमोशनल आणि मोटिवेशनल होता. नंदिनीचा आत्मविश्वास खरंच कौतुकास्पद वाटतो. यानंतर नंदिनी जीवाला आठवण करून देते की काल तिने त्याला बाळाबद्दल प्रश्न विचारला होता, पण त्याने उत्तरच दिलं नाही. आणि इकडे जीवा आतून अस्वस्थ असतो, कारण तो सतत विचार करत असतो की नंदिनीला आई होण्याची इच्छा आहे आणि त्या इच्छेसाठी काहीतरी मार्ग शोधायलाच हवा. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की रम्या काव्याशी बोलत असते. रम्या काव्याला विचारते की तुला बाळ हवं आहे ना, कारण काव्याचं वागणं काहीसं वेगळं झालेलं असतं. रम्या तिला समजावते की पार्थ किती खुश आहे, त्याला बाबा होण्याचा आनंद झालेला आहे आणि बाळ आलं की आयुष्य किती बदलून जाईल. पण काव्या काहीच उत्तर देत नाही. तिच्या चेहऱ्यावर चिंता दिसते. ती गप्प राहते आणि रम्याला तिचं हे वागणं संशयास्पद वाटायला लागतं. तेवढ्यात रम्याला विजयचा कॉल येतो आणि रम्या सांगणार होती, पण कॉलमुळे ते सगळं थांबवलं. यानंतर सीन खूपच महत्त्वाचा आहे. नंदिनीने एक उपक्रम ठेवलेला असतो. तिने काही आश्रमातल्या, काही सोसायटीतल्या महिलांना बोलवलेलं असतं. या सगळ्या महिलांपुढे नंदिनी दत्तक मुलांच्या विषयावर बोलते. नंदिनी सांगते की जर कोणाला मूल नसेल तर कोवळ्या कळ्या या नावाच्या फाउंडेशनमधून दत्तक मूल घेता येऊ शकतं. पण प्रेक्षकांनो, इथे खरी चर्चा सुरू होते, कारण अनेक महिलांचे विचार फार जुन्या मानसिकतेचे असतात. काही जणी म्हणतात की दुसऱ्याचं मूल आपलं कसं होईल, काही म्हणतात आपलं रक्ताचं मूल ते आपलंच असतं, तर काही जणी म्हणतात दत्तक मुलावर हक्क चालत नाही आणि ते आपल्या घरात फिट बसेलच असं नाही. वसू तर पूर्णपणे विरोध करते. ती म्हणते मला ही संकल्पना पटतच नाही. रक्ताचं मूल ते रक्ताचंच असतं आणि आपलंच असतं. पण मालिनी मात्र नंदिनीच्या बाजूने बोलते. ती म्हणते की प्रत्येक स्त्रीला आई होण्याचा अधिकार आहे. मूल दत्तक घेणं हा एक चांगला पर्याय असू शकतो. हा सीन खरंच समाजातला वास्तव दाखवणारा होता. आजही आपल्या समाजात दत्तक घेण्याकडे लोक वेगळ्या नजरेने पाहतात आणि त्यामुळे कितीतरी जोडप्यांचं स्वप्न अधुरच राहतं. इकडे दुसऱ्या बाजूला जीवा स्वतःच्या मनात सतत विचार करत असतो आणि शेवटी त्याला उत्तर मिळतं की दत्तक मूल घेणं हा एक पर्याय आहे. जीवाला आता नंदिनीचं प्रश्नाचं उत्तर सापडलेलं असतं आणि तो मनात ठरवतो की याबद्दल नंदिनीशी बोलायचं. पुढे पार्थ काव्याला कॉल करतो. पार्थ तिची खूप काळजी घेतो. तिला पाणी प्यायला सांगतो, तिच्या तब्येतीची विचारपूस करतो आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य आणायचा देखील प्रयत्न करतो. काव्या थोडी हसते, पण तिच्या मनात प्रचंड गोंधळ असतो. शेवटी ती पार्थला सांगते की तिला अभ्यास करायचा आहे आणि ती फोन ठेवते. यानंतर नंदिनी सगळ्यांसमोर एक दृष्टीहीन महिलेचं एक पत्र वाचते. त्यात तिने लिहिलेलं असतं की एक मुलगी दत्तक घेतल्यानंतर तिचं आयुष्य कसं बदललं. हे सीन खूपच हृदयस्पर्शी होता. प्रेक्षकांनो, हा सीन इतका इमोशनल होता की सगळे स्तब्ध होतात. अनेक महिलांना आपली चूक लक्षात येते आणि नंदिनीचं बोलणं लोकांच्या मनाला भिडतं. आणि याच वेळी जीवा तिथे येतो. नंदिनी त्याच्याकडे पाहते आणि दोघांच्या नजरेतून खूप काही बोललं जातं. आता भागाचा शेवट तर खूपच धक्कादायक आहे. काव्या अचानक पार्थसमोर रडते आणि म्हणते की मला आई नाही व्हायचं आत्ताच, पण आता मला असं वाटतंय की आपण घेतलेला निर्णय चुकीचा आहे. मला आता आई व्हायचंच नाहीये. हे ऐकून पार्थला मोठा धक्का बसतो. पण खरी गोष्ट म्हणजे रम्या दाराशी उभी राहून हे सगळं ऐकत असते आणि रम्याच्या चेहऱ्यावरचं इम्प्रेशन पाहून असं वाटतं की आता हाच मुद्दा वापरून पार्थ आणि काव्याच्या आयुष्यात मोठा भूकंप घडवणार आहे. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग इथेच संपतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. तुम्हाला रिव्ह्यू आवडला असेल तर